आणि या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी येत आहे. अजितदादांच्या विमान दुर्घटनेतील तो 6वा व्यक्ती, सगळ्यात मोठा पुरावा. अजितदादांच्या विमान दुर्घटनेचा कट अखेर झाला उघड. यात या पक्षाचे मोठे नेतेही सहभागी. कोण आहेत हे मोठे नेते आणि यांनी का अजितदादांचा घात केला? अजितदादांची राजकीय दुश्मनी होती की दादा त्यांचे घोटाळे बाहेर काढणार होते? दादांकडे असे कोणते पुरावे होते, कोणती फाईल होती ज्यामुळे दादांचा घात झाला? याची सगळी माहिती आपल्या हाती लागली असून या व्हिडिओतून मी तुम्हाला सांगणार आहेत. फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडू नका, कारण की व्हिडिओच्या शेवटी ते सगळं काळं सत्य मी तुम्हाला सांगणार आहेत, जे आजपर्यंत सरकारने तुमच्यापासून लपवलं. म्हणून पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि अशाच राजकीय माहितीसाठी, गुप्त माहितीसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. तर बारामतीमध्ये ज्या ठिकाणी अजितदादांचा अपघात झाला त्या ठिकाणचे सरपंच असं म्हणतायत की मी विमानातून कोणाला तरी बाहेर पडताना बघितलं होतं. कोणीतरी धडपड करीत होतं आणि आपला जीव वाचवण्यासाठी बाहेर पडत होतं. मग हा बाहेर पडणारे व्यक्ती 6वा तर नाही, आणि हा व्यक्ती गायब कुठे झाला? हा संपूर्ण महाराष्ट्राला मोठा प्रश्न पडला असून हा व्यक्ती नेमकं कुठे गेला याचा तपास सुरू झाला आहे. आणि या व्यक्तीने काय कबुली दिली याची माहिती तुम्हाला व्हिडिओतून सांगणार आहेत. म्हणून पुढे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अर्धवट व्हिडिओ सोडू नका. पुढे अत्यंत महत्त्वाचे गुप्त कट उघड करणार आहेत. तर 6वा व्यक्ती हा नेमकं कोण आहेत? काही जण म्हणतायत की ही अफवा आहेत. मनामध्ये जर 6 जण होत्या आणि 5 जणांच्या बॉडी सापडल्या, मग 6वा व्यक्तीचा गूढ रहस्य काय? ही अफवा नसून या पाठीमागे कोणीतरी माइंड मास्टर 100% आहेत. तुम्हालाही वाटतं दादांचा घात झाला तर व्हिडिओला लगेच लाईक करा. तुमचा एक लाईक व्हिडिओला आलाच पाहिजे. या माइंड मास्टरला आपल्यापासून लपवण्याचं काम कोणीतरी करीत आहे हे सुद्धा उघड झालेलं आहे. कारण की या विमान दुर्घटनेमध्ये प्रत्येक बाबींमध्ये तफावत आढळत आहे. म्हणून संशय दाट गडद झाला आहे. छगन भुजबळ म्हणतायत की विमानाने 2 गिरट्या घेतल्या आणि लगेच उलटं झालं. विमानाला धावपट्टी दिसत नव्हती तर सुरक्षित ठिकाणी लँडिंग पण करता येत होतं. परंतु तसं पायलट त्यांनी का केलं नाही? हे पायलट कोणाच्या इशाऱ्यावर काम करीत होते याची सुद्धा माहिती आपल्या हाती लागली आहे. पुढे ही माहिती मी तुम्हाला संपूर्ण सांगणार आहे. सध्या अजितदादांच्या अपघातावर तर्कवितर्क चर्चा केल्या जात आहे, परंतु सत्य आता लवकरच समोर येणार असून कारण की उच्चस्तरीय चौकशीने याचा तपास सुरू केला आहे. या तपासामध्ये आता सगळं सत्य उघड होणार असून दूध का दूध आणि पाणी का पाणी लवकरच होणार आहेत. म्हणून यामध्ये जे पण कोणी सहभागी असतील, मध्ये कोणत्याही पक्षाचे असो, त्यांची नावे आता उघड होणार आहेत. दादांच्या घातपातामागील माइंड मास्टर लवकरच समोर आला पाहिजे आणि त्याला मोठी शिक्षा झालीच पाहिजे. अमोल मिटकरींनी तर या संपूर्ण प्रकरणावर अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण केले आणि त्या प्रश्नाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच थैमान माजले. या प्रश्नातून सगळ्यात मोठा गुप्त कट उघड होणार होत असून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडू नका. अमोल मिटकरी डायरेक्ट म्हणतायत की यामध्ये घातपात झालाय, कारण विमान दुर्घटनेवर जी पण प्रश्न उपस्थित केले त्या सगळ्या प्रश्नांमुळे या दुर्घटनेवर संशय मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे. याच्या पाठीमागे काही राजकारण तर नाही ना? कारण की पहिल्या दिवसापासूनच संपूर्ण महाराष्ट्राला या अपघातावर संशय होता. ज्याप्रमाणे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रश्न उपस्थित केला होता, त्यावर बरेच जण म्हणले की याच्यातही लोक राजकारण करीत आहेत. परंतु त्यांची गोष्टही सत्य होती आणि याच्यात घातच झालेला आहे असा दावा अमोल मिटकरी यांनी केला. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं? अमोल मिटकरी बोलतात ते खरं आहेत? जर वाटत असेल तर व्हिडिओला लगेच एक लाईक झालाच पाहिजे आणि सरकारने ब्लॅक बॉक्समधील सगळी माहिती ओपन करून जनतेसमोर सगळं सत्य लवकर मांडलंच पाहिजे. शेवटचा फोन कॉल केला होता. कार्यकर्ते श्रीजित पवारांचं अजितदादांचं शेवटचं बोलणं झालं होतं. श्रीजित पवारांनी अजितदादांसोबत झालेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप देखील ऐकवली आहे. अजित पवारांचा विमान अपघाताआधीचा शेवटचा कॉल समोर आलाय. अजित पवारांनी सकाळी 8:37 आपल्या पुतण्याला कॉल केला होता. अजितदादा 8:38 पुतण्याशी बोलत होते. 8:44 दादांचं विमान क्रॅश झालं. 8:37 कॉल लागला, याचा अर्थ दादा रेंजमध्ये आले होते. फ्लाईट डेटा रडारनुसार अजितदादा ज्यावेळी फोनवर बोलत होते त्यावेळी विमान बारामती विमानतळाच्या धावपट्टीच्या वर होतं. पुढच्या 6 मिनिटात विमानानं बारामती विमानतळ परिसरात एक घिरटी मारली. क्रॅशच्या 6 मिनिटाआधीपर्यंत परिस्थिती नॉर्मल होती. फोन कॉलमध्ये दादांचा आवाज व्यवस्थित आहे, याचा अर्थ
8:38 विमानात कुठलाही फॉल्ट होता असं म्हणता येणार नाही. 8:38 विमानात बिघाड झाला असता तर दादा बोलले असते किंवा त्यांनी कॉल घेतला नसता. म्हणजे जे काही झालं ते शेवटच्या 6 मिनिटात झालं किंवा शेवटच्या 1 मिनिटात झालं. याचा अर्थ अपघाताच्या 6 मिनिटं आधीपर्यंत दादांना काहीच कल्पना नव्हती किंवा कॅप्टननं विमानात बिघाड असेल तर ते अजितदादांना सांगितलं आहे असं दिसत नाही. अजितदादा पुतण्याची विमानाबद्दल काहीच बोलले नाही. विमान कोसळतानाचं सीसीटीव्ही फुटेज 8:44 ते 8:45 मधलं आहे. सीसीटीव्हीत विमान सुरुवातीला उजव्या बाजूला झुकल्याचं दिसतंय. त्यानंतर विमान अचानक डाव्या बाजूला पूर्णपणे तिरकं झालं आणि कोसळलं. विमान तिरकं होण्यापासून कोसळण्यापर्यंतचं अंतर हे फक्त 3 सेकंदांचं आहे. याचा अर्थ अपघात शेवटच्या काही मिनिटात झाला किंवा शेवटच्या काही सेकंदात. शेवटच्या फोन कॉलमध्ये दादा काय बोलले होते तेही ऐका. हॅलो. अरे बाबा, दिगंबर दुर्गाडे गेले अनेक वर्ष माळी समाजाचा माणूस, अख्ख्या जिल्हा बँकेचा चेअरमन मी केलेला आहे. अख्ख्या जिल्हा बँकेचा. ही बँक तर एवढी तुम्हाला माहिती नसतं, काही नसतं. काहीतरी आम्ही पण सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जातो बाळा. आहे दादा, म्हणजे मला जे वाटलं ते मी तुमच्यासाठी मान्य, परंतु त्याच्यात तसं नाही. आज आपण आता बरोबर आहे, परंतु त्याच्यात माळी समाजाला मी जिल्हा परिषदेची उमेदवारी आता 15 सोप्या गटातनं दिलेली आहे. तिथं ओबीसीच रिझर्वेशन होतं, बाकीच्यांनी दिलं नाही. तर पक्षाने दुसरेच दिलेले. त्या पद्धतीनं आपण केलेलं आहे. चालेल दादा, तुम्हाला जो योग्य वाटतोय तो निर्णय अंतिम. ठीक आहे, ओके, थँक्यू. माझा दुर्ज्ञान होतं ऍक्च्युअल की मला असं वाटलेलं की आपण ओबीसी मधला माळी समाज हा देऊ शकलो नाही, म्हणून मी तो मेसेज केला की दादा आपण एक माळी समाजाला संधी देऊया. मग त्याच्यावरती त्यांनी सांगितलं की बाबा मी सगळीकडे न्याय देतोय आणि सगळ्या जाती धर्माला सगळ्यांना बरोबर घेऊन जातोय, हा शेवटपर्यंतचा त्यांचा संदेश होता. एवढंच. आणि ते मला वाटलं की बाबा हे ऐकवावं किंवा जगाला कळावं की माणूस शेवटच्या श्वासापर्यंत सगळ्यांबरोबर होता. त्या ठिकाणी त्यांच्या कॉल रेकॉर्डिंग मध्ये यावं, खरंच मला भरून येते. त्या ठिकाणी पुन्हा माझं नाव किंवा माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्याचं नाव घेण्यासाठी दादा या ठिकाणी असणार नाहीत. एकदा दादाने नाव घेतलं तरी कार्यकर्ता खुश व्हायचं आणि पुढे जायचं. खरंच अतिशय दुर्दैव आहे. विमानाचा प्रवास कसा झाला तेही पाहूयात. सकाळी 7:56 विमान रडारशी कनेक्ट झालं. 8:10 आणि 50 या वेळेला विमानानं मुंबईहून उड्डाण घेतलं. 8:17 विमान अलिबाग पासून बारामतीच्या दिशेनं निघालं. 8:25 विमान पुण्यात जवळ पोहोचलं. 8:30 विमान यवत गावात जवळ होतं. यावेळी विमान 7,500 फूट उंचीवर होतं आणि विमानाचा स्पीड 240 नॉटिकल मैल इतका होता. 8:32 विमान सुपे गावाजवळ पोहोचलं. यावेळी विमान 3,300 फुटांपर्यंत खाली आलं होतं आणि विमानाचा स्पीड 200 नॉटिकल मैल इतका होता. ज्यावेळी विमानानं घिरटी मारली त्यावेळी विमानाची उंची 2,500 फूट होती आणि वेग 139 नॉटिकल मैल इतका होता. ज्यावेळी विमान रडारवरनं गायब झालं त्यावेळी उंची आणि वेग वाढल्याचं दिसतंय. ज्यावेळी विमान रडारवरून गायब झालं त्यावेळी उंची 2,800 फूट आणि वेग 220 नॉटिकल मैल इतका होता. 28 जानेवारी रोजी बारामतीमध्ये विमान दुर्घटना झाली. यावेळेस प्रत्यक्षदर्शनी होते ते गोजोबावी गावचे सरपंच कल्याण आठवळे आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, तुम्ही प्रत्यक्षदर्शनी होता, काय सांगाल, काय परिस्थिती? नाही, सकाळी 8:35-40 विमान गावातून एक गिरटी घालून असं उतरायला लागलं आणि ते डावीकडं झुकलं आणि ते विमान धावपट्टीच्या शेजारी पडलं. विमान पडल्यानंतर मी तिथं पोहोचलो एक 4 मिनिटांनी. तर त्या वेळेला विमानातून एक निळी असलेला माणूस उतरायचा प्रयत्न करत होता. म्हणजे नुसते त्याचा पाय बाहेर होता आणि दरवाजा मात्र थोडासा उघडलेला होता असं मला काही सेकंद जाणवलं. आणि त्यानंतर मला गावातल्या एका माणसाने ओरडून सांगितले की सरपंच पुढे येऊ नका, स्फोट होईल. आणि त्याच वेळेला मागं सरलो मी आणि विमानाचा मोठा स्फोट झाला आणि त्यावेळेला विमानात सगळे पार्ट 100, 150, 200 फूट उडून गेले. दावा केला जातोय की त्यामध्ये 6 लोक होती, तुम्ही प्रत्यक्षदर्शनी होता.
नाही त्यावेळेला दादा डावीकडे पडले होते, उजव्या साईडला त्यांचा अंगरक्षक पडलेले होते आणि 3 लोक आत होते. ते आम्ही ट्रॅक्टरने ते विमान तोडून बाहेर काढले. तर आम्ही प्रत्यक्षात तिथं होतो. म्हणजे 5च लोक होते, दादा, त्यांचा अंगरक्षक आणि आतील 3 लोक. 3 लोकांचा तात्काळचा झालेला होता, त्याचा काही विषय नाही, पण लोक 5च होती.